चला करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जियो धरातावतारं कलंकांक तेजो दिकामोदि वक्रम कलानिश वादापनोदार दक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो करुणा करा दयेला करुणा करा दयेला ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग मानवी जीवनाच्या सदाचार सद्भक्ती आणि संस्कृतीचे प्राणसणारे विश्ववंदनीय संत हृदय सम्राट अलौकिक कल्पनाविष्कार भास्कर किंबहुना मानवी जीवनाचा परमोच्च बिंदू असणारे जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा मानवाला भवसागरातून तारून पहिलं किराला नेणारे जहाज ओळखण्यात जाणाऱ्या गाथेतील फार नाही पण 4 चरणाचा आजच्या भागातून जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या अवतार कार्याचं प्रयोजन स्पष्ट करतात. विठ्ठल वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा चैतन्याची चितकळा जगद्गुरु तुकोबाराय घरात नाही दान पोटात नाही आन गावात नाही मान पण चित्तात समाधान संत तुकाराम महाराज घरात मोडकी खाट फुटका माठ गडगताट पण शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांच्या परमार्थाचा थाटमाट जगद्गुरु तुकोबाराय विश्वाचे गुरु जगाचे गुरु आशिया खंडाचे गुरु महाराष्ट्राचे गुरु वाशिम जिल्ह्याचे गुरु माझे गुरु तुमचे गुरु इथून पुढे कीर्तन सुरू. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीन आघात कृपेद्वारा मुक्त केलेले तेजोनिधी ज्ञान्यांचे राजे साधकाची मायबाप योग्यांची माऊली अनार्थाची महाविश्व माऊली ज्ञानोबाराय वैराग्य मूर्ती तुकोबाराय महाराज आदी करून सर्व संत महंत भाविक उपस्थिती माता भगिनी गायनाचार्य मृदुंगाचार्य परिसरातील उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भगवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि उपस्थित श्रोतू वर्ग तुम्हा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील आजच्या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा दुसऱ्या का मला माहीत होतं पण मला तुम्ही झोपले का काय बघाव तसं मला माहिती आहे 2 महिने झाले पत्रिका रोजच बघतोय आता 8 दिवस झाले मला तुम्ही झोपले का काय बघाव माझी पण चूक करणार कोणी आहे का इथे मी शोधत होतो. असो गावकरी मंडळीच्या सहकार्याने चालू असलेला अखंड सप्ताह आणि त्या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा गुंफण्याचं काम परम भाग्याने माझ्या वाट्यावरती आलेले हे प्रथमतः मी माझं भाग्य समजतो. ज्यांनी मला खास कीर्तन सेवेकरता निमंत्रण दिलं असे आमचे परमातच नाही जीवलग मित्र आदरणीय प्रमोद भाऊ महाले त्याचप्रमाणे बबनराव भिकाजी महाले महादू सीताराम महाले आणि गजानन तुळशीराम महाले ग्रामपंचायत सदस्य यांनी हे दिलेलं मला निमंत्रण आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून तुम्हा सर्व मायबापांचा झालेला एकत्रितपणे दर्शनाचा लाभ हा अलाभ ठेवा माझ्या जीवनामध्ये मला प्रथमतः भाग्य प्राप्त झालं हे माझं मी प्रथमतः भाग्य समजतो. काय करा हे हार विनेकरेला घाला. गुरुजी मला हाराची फार भीती वाटते कारण राजीव गांधी हारामुळेच वर गेलेले आहेत
आणि एक सांग का, हे आता कीर्तनातले रोजच हार घालतोय. गेल्या वर्षी मंडपातला हार पडलाय, त्यामुळं हार घालण्याची आता वासनाच राहिली नाही. ते काय नाही, हार घातला असता गळ्यात बरं का, किती वेळ ठेवला असता. पण गुरुजी काय आहे, कधी फुलं असतात हारातली ओली, त्या ओल्या फुलामुळे शटाला काय पडतात, डाग पडतात. मग कीर्तनात गेल्यानंतर घरी सकाळी बायकोला शर्ट धुवायला देतो. हे डाग शर्टाचे बघितल्यानंतर बायको काय करते, आधी शर्ट धुत नाही, हा आधी मला धुती, आधी बायको मला धुती मग शर्ट धुती. त्यामुळे हार जास्त वेळ कीर्तनात ठेवत नाही मी. असो, आजच्या कीर्तनाकरता खास जे पोखासाठी करता उपस्थित आहे, महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य आदरणीय महामेरू ताल सम्राट मंगेशजी महाराज जाधव. आता गुरुजी असल्यामुळे काय बोलावं, मग थोडं दडपणच आहे बरं का. तर गुरुजी तुम्ही जर नसते ना, मी काही पण दडपून दिलं असतं. गुरुजी फार मोठे आहे, मोठी माणसं आपल्या लहान माणसाच्या कीर्तनाला उपस्थित राहतात, हे त्यांचा मनाचा मोठेपणा असतो महाराज. नाही तर गुरुजींना काही पण चाट मारले असते माझ्यासारखं जर कीर्तनकार असतं ना. पण गुरुजी मोठेपणाने याही ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजींना गावकऱ्याच्या मंडळीच्या वतीने धन्यवाद, माझ्याही वतीने धन्यवाद. गुरुजीच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे भजन सम्राट माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय मनोहर महाराज कोठेकर ही या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे माझ्याच गावातील सुपुत्र एक आदर्श भजनी व्यक्तिमत्व आदरणीय विठ्ठलजी महाराज मुटकुळे ही या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे गावातील सर्व भजनी मंडळ आणि ज्यांच्याही संस्थेतले आपण ही वारकरी विद्यार्थी मंडळी बघतो, आदरणीय मनोहर महाराजांच्या संस्थेतले सर्व विद्यार्थी या ठिकाणी उभे आहेत. महाराज विलास महाराज का, बरं बरं, उल्हास महाराज अण्णा उखळे वटकळी शिंदे आपल्या इकडची शेंगाव, बरं बरं बरं, मराठवाडाचे का, बरं बरं बरं. ही सर्व विद्यार्थी मंडळी महाराज, या लहान वयामध्ये आम्ही आळंदीले होतो, त्यामुळेच काहीतरी घडलो नाही का. एक सांगू का गुरुजी, ही मुलं भविष्यात कीर्तनकार होतील का नाही होतील हे मी सांगू शकत नाही. ही विद्यार्थी भविष्यात कीर्तनकार होतील की नाही होतील हे मी सांगू शकत नाही. हे फार मोठे मृदंगाचार्य भविष्यात होतील की नाही हेही मी सांगू शकत नाही. ही विद्यार्थी फार मोठे गायनाचार्य होतील हेही मी सांगू शकत नाही. पण एक नक्की सांगतो की हे विद्यार्थी भविष्यात माणूस नक्की होतील. दुसरं काही होणार नाही, पण माणूस होण्याच्या आत नितांत गरज आहे महाराज. आणि ही मंडळी माणूस नक्की होणार हे मी या गार देऊन सांगतो. आज काय आहे, ही एवढाली मंडळी माझ्या कीर्तनाकरता उपस्थित आहे, माझं भाग्य समजतो. ही आहे माझ्या जीवनातील पावन घडी, ही आहे माझ्या जीवनातील पावन घडी. कीर्तनाकरता उपस्थित मंडळी आहेत बडी बडी, त्यामुळे हृदयात होत आहे थोडी धडधडी. तुम्ही कृपा कराल थोडी तर कमी होईल धडधडी, कारण फारच पुढे गेले आहे घडी. आपल्याकडे वेळ आहे थोडी, आणि थोड्या वेळेत आपल्याला कीर्तन सेवा करायची वेळी वाकुडी. विठ्ठल आजचा आनंद काय वेगळाच आहे महाराज. गुरुजी वाजवला असल्यामुळे काय करतं माहिती का, काही माणसं माझ्यासारख्या कीर्तनकाराकडे कमी पाहतात आणि गुरुजीकडे जास्त बघतात. अतिशय सुंदर वाजवणं आणि गायनाचार्य मंडळी त्याचप्रमाणे तोला मोलाचे आहेत नाही का. प्रवासामधला आनंद कधी आहे, प्रवासामध्ये आनंद कधी येतो, रस्ता नीट असावा, गाडी चांगली असावी आणि ड्रायव्हर फुल पियला असावा. नाही नाही, गाडी नीट असावा, रस्ता चांगला असावा आणि ड्रायव्हर वारकरी असावा, मग प्रवासातला आनंद. तसंच भजनातला पण महाराज. विठ्ठल सेवेकरता अभंग निवडला जगद्गुरु तुकोबारायांचा, आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या अवतार कार्याचं प्रयोजन स्पष्ट करतात. सज्जनानो, या मूर्तिलोकामध्ये देवही येत असतो, या मूर्तिलोकामध्ये जीव म्हणजे तुम्ही आम्हीही येत असतो, आणि या मूर्तिलोकामध्ये संत सुद्धा येतात. हे 3 मुद्दे मी आपल्याला सांगतो बरं का. या 3 मुद्द्यामधून आपल्याला प्रवेश करायचा अभंगामध्ये. लक्षात ठेवा बरं का, मी परत परत विचारत असतो. तुमचं नाव काय? सुनील. जमलं आता आपलं नाव करीस. बघा, पहिला मुद्दा की या मूर्तिलोकामध्ये देव येत असतो. दुसरा मुद्दा, या मूर्तिलोकामध्ये जीव म्हणजे तुम्ही आम्ही येत असतो.
आणि तिसरा मुद्दा, या मृत्यू लोकामध्ये संत येत असतात. इथून आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करायचा बरं का. लक्षपूर्वक आहे का. देवाचं येण्याचं या प्रयोजन या मृत्यू लोकामध्ये भिन्न आहे. जीवाचं म्हणजे तुमचं आमचं येण्याचं प्रयोजन भिन्न आहे आणि संतांचं येण्याचं प्रयोजन भिन्न आहे. प्रयोजन हा थोडा वेदांती शब्द आहे, सर्वांना कळलं असे सोपे भाषेमध्ये बोलतो. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर देवाचा व्यवसाय वेगळा आहे. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर तुमचा म्हणजे जीवाचा धंदा वेगळा आहे आणि या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर साधू संतांचा धंदा वेगळा आहे. धंदा कशाला म्हणतात? एक व्यक्ती वारंवार सतत एकच काम करत राहणं त्याला म्हणतात, त्या व्यक्तीचा तो धंदा. असं हे देवाचं, जीवाचं आणि संताचं या मृत्यू लोकामध्ये येण्याचं प्रयोजन हे वेगळं वेगळं आहे. महाराज भगवान परमात्म्याच्या अवतार कार्याचं प्रयोजन गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने कुरुक्षेत्रावरती सांगितलं की अर्जुना, की या मृत्यू लोकामध्ये मी केव्हा केव्हा आणि कशा करता अवतराला येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुना, मी युगायुगामध्ये अवतार धारण करतो. तो कशा करता? तर माझ्या भक्ताचा सांभाळ करण्याकरता, दुष्टाचा निर्मूलन करण्याकरता आणि धर्माची स्थापना करण्याकरता मी अवताराला येतो. भक्तारे पायापासी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी भक्तारे पायापासी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी भक्तारे पायापासी दुर्जनासी संहारी वा, त्यांचं नावच आहे मनोहर. अतिशय मनमोहक महाराजांनी प्रमाण दिलं. महाराज प्रमाण देत चला बरं का. जरी माझ्या हाताला नाही लागले तरी बोल मी ओढून आणीन, फक्त असे जवळचे द्यालेला आमचे नका देऊ. काय प्रमाण दिलं? हां, मला ते लक्षात राहीना पहिल्यासारखं गुरुजी. आता वय झालं नव्हतं, पहिल्यासारखे लक्षात राहीना. आता होते आता वया मानुसार. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीते. तुकोबारांनी धंदा शब्द या ठिकाणी घातला. कशाला म्हणतात धंदा? एक व्यक्ती वारंवार सतत एकच काम करत राहणं त्याला म्हणतात, त्या व्यक्तीचा तो धंदा. उदाहरणार्थ आपल्या गावातील एखादा माणूस वाशिम सारख्या शहरातून, मोठ्या शहरातून माल खरेदी करून आपल्या गावामध्ये किरकोळ भावामध्ये आणून विकत असेल तर दुकानदारी करणं हा काय झाला? त्या व्यक्तीचा तो सुनील भाऊ धंदा. आपण सोनाराच्या काचेवरती दुकानामध्ये जातो. सोनाराच्या काचेवरती आपण 25-30 हजार ठेवतो. सोनाराला पाहिजे त्या डिझाईनचे आपण दागिने सांगतो. सोनार त्या डिझाईनचे दागिने आपल्याला बनवून देतो. तर दागिने बनवून देऊन पैसे कमवून आपला उदरनिर्वाह करणं हा काय झाला? त्या सोनाराचा तो धंदा. आपण सर्व शेतकरी वर्गामध्ये राहणारी माणसं, आपण काय करतो? शेतामध्ये जातो, ओली लाकडं तोडून आणतो, ती सुताराच्या घरी नेऊन ठेवतो. सुतार आपल्याला शेती उपयोगी अवजारे बनवून देतो. तर अवजारे बनवून देऊन पैसे कमवून आपला उदरनिर्वाह करणं हा काय झाला? त्या सोनाराचा तो सोनाराचा का सुताराचा, हां, सुताराचा धंदा. आणि हे नसं समजलं तर एक सांगतो, माझ्यासारखा महाराज फेटा उपरणं घेऊन या गावाला त्या गावाला कीर्तन करत फिरणं हा सुद्धा आमच्या महाराज लोकांचा धंदा. बरोबर बोलले, खरं बोलले की सगळे राग येतो बरं का. धंदा. आणि हे नसं समजलं तर अजून एक सांगतो, काहीच काम न करता आईबापाच्या जीवावर 2-3 टाईम पोटभर खाऊन गावात फिरणं हा सुद्धा आईत खाऊ काय काय मुलांचा धंदा. गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर एक दृष्टांत सांगायचे. गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा, मारुती बाबांच्या मुखातून ऐकलेलं आहे की आईत खाऊ काय काय मुलांचा धंदा. एका मुलीचं लग्न ठरलं आणि लग्न ठरवत असताना मुलीच्या वडिलांना विचारलं, का हो
आमची मुलगी तुमच्या घरामध्ये देतो, पण तुमचा मुलगा काम काय करतो? त्यावेळेस नवरदेवाचे वडील म्हटले, आम्ही गावचे पाटील, आम्ही गावचे सरपंच, आमचा मुलगा कशाला कोणाच्या घरी काम करायला जाईल? त्याचा स्वतंत्र बिझनेस आहे, तो फक्त घेण्याचे आणि देण्याचे काम करतो. आता मुलीच्या वडिलाला वाटलं हा घेण्याचे आणि देण्याचे काम करतो म्हटल्यानंतर हा इस्टेट एजंट असला पाहिजे. काही लोकांच्या जमिनी घेणं, त्या दुसऱ्याला विकणं, त्याच्या 2-4% कमवणं, याला म्हणतात इस्टेट एजंट. तसं त्या मुलीच्या वडिलाला वाटलं. त्या मुलीचं लग्न ठरलं. ती सासरी नांदायला आली. तिने आपल्या नवऱ्याचा दिनक्रम बघितला. हा सकाळी 9 वाजता उठायचा, आंघोळ पाणी, चहा पाणी, नाश्ता करायचा की गावच्या कुचरवट्यावरती येऊन बसायचा. 11-12 वाजेपर्यंत दुपारच्या तिथे बसायचा. नंतर घरी यायचा, जेवायचा आणि झोपायचा. ते थेट संध्याकाळी 5 वाजता उठायचा. परत चहा पाणी नाश्ता करायचा की गावच्या कुचरवट्यावरती येऊन टिंगल टळका करत बसायचा. रात्रीचे 9-10 वाजेपर्यंत तिथं बसायचा. नंतर घरी यायचा, जेवायचा आणि झोपायचा. ते थेट सकाळी 9 वाजता उठायचा. हा अगदी आळशी होता गुरुजी. गुरुजी बाबा सांगत असतात पाठात विनोदाने, हा आळशी नव्हता, हा महाआळशी होता म्हणतात. आळशी वेगळा असतो आणि महाआळशी वेगळा असतो बरं का. तर शहाणा वेगळा असतो आणि दीड शहाणा वेगळा असतो. आठवलं म्हणून 10 सांगतो. शहाणं कोणाला म्हणायचं आणि दीड शहाणं कोणाला म्हणायचं. दृष्टांतामध्ये दृष्टांत आहे बरं का, लक्षामध्ये राहू द्या. एका मुलीचंच लग्न करायचं होतं. त्या मुलीचे वडील तिच्या मित्राला म्हटले, यावर्षी माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, एखादा नवरदेव बघ. त्याच्या मित्राला म्हणले ते. त्या मुलीच्या वडिलाचे मित्र म्हणले, तुझ्या मुलीचं वय काय आहे, कसा नवरदेव बघायचा? तर म्हणले, बघ माझ्या मुलीचं वय आहे 25 वर्ष, तर 30 वर्षाचा नवरदेव असेल तर चालेल. पण त्याचा मित्र होता 150 आणा. तो म्हणला 30 वर्षाचा एक नवरदेव नाही मिळाला तर 15-15 2 चालतील का? याला म्हणायचं शहाणा आणि 150 आणा. 80 आणि महाशी. हे लय कळते. हे कळायला 4G लागतंय. काही ना कळत नाही गुरुजी, काही ना कळत नाही, हे सुद्धा कळत नाही. हे तरी कळलं पाहिजे की आपल्याला काही कळत नाही, हे तरी कळलं पाहिजे. दुसऱ्याचं जाऊ दे, एक दिवस मलाच कळालं नाही गुरुजी. कसं सांगतो. एकदा मी रेल्वेने प्रवास करत होतो. मुंबईला कीर्तनाला चाललो होतो. म्हणून एकादश होती, मला भूक लागली होती आणि रेल्वेमध्ये ते भुईमुगाच्या शेंगा आल्या विकण्याकरता. मी आपल्या 10 रुपयाच्या घेतल्या. मी 2-4 शेंगा खाल्ल्या गुरुजी. पण मला आता टरपलं टाकत कुठं, रेल्वेमध्ये घाण करणं बरोबर नाही. त्यामुळे मी शेंगा तशाच ठेवल्या. अर्ध्या तासानंतर एक माणूस माझ्या मागचा म्हणले, महाराज तुम्ही भुईमुगाच्या शेंगा घेतल्या? म्हणलं हो. मग म्हणले का बरं खात नाही? म्हणलं मला खायच्यात, पण हे टरपल टाकत कुठं, रेल्वेमध्ये घाण करणं बरोबर नाही, रेल्वेमध्ये गर्दी आहे, मला खिडकीजवळ जाता येत नाही. तो मागचा म्हणले काय? म्हणले महाराज सोपं आहे की, जो पुढं तुमच्या माणूस उभा आहे त्याच्या खिशामध्ये टाका. काय शेंगा खा आणि टरबल जो तुमच्या पुढं आहे त्याच्या खिशामध्ये टाका. मग त्या मागच्याला मी म्हटलं, अरे त्याला जर कळालं आणि त्यानं जर बघितलं आणि मला जर पकडलं तर मला तो मारल. तो मागचा म्हणला, अहो नाही म्हणजे मारा, ते मला ते पकडा, तुम्ही टाका त्याच्या खिशामध्ये. पण मी म्हणलं त्याला कसं काय कळणार नाही? तो मागचा म्हणलं महाराज अर्धा तास झाले मी तुमच्या खिशात टाकतोय, तुम्हाला कळालं नाही तर पुढच्याला काय कळलं? जे काय ना कळत नाही सुद्धा. म्हणलं तसं शहाणा आणि 150 आणा, तसं आळशी आणि महाआळशी. आळशी कुणाला म्हणायचं आणि महाआळशी कुणाला म्हणायचं 10 सांगतो, आठवलं म्हणून. एक माणूस जांभळाच्या झाडाखालून चालला होता. त्याने वरती बघितलं. म्हणलं जांभळं फार लागले, सुंदर आहेत, माझी खाण्याची इच्छासुद्धा झाली. पण म्हणजे आपण आहे आळशी. एखादा दगड घ्यायचा, तो जांभळाच्या झाडाला मारायचा, तो दगड हुकणार. परत दुसरा दगड घ्यायचा, तो जांभळाच्या झाडाला मारायचा, ते जांभूळ लांब कुठंतरी जाऊन पडणार. ते घ्यायचं, पुसायचं, नंतर खायचं. म्हणलं एवढ्या उपाध्या कोण सांगितल्यात? आपण आहे मला आळशी. या जांभळाच्या झाडाखाली असा आव असून झोपू. वरून जर जांभूळ पडलं आपल्या तोंडामध्ये तर आपण खायचं. एवढा हा आळशी. त्या वरून जांभळानं याचा आळशीपणा बघितला आणि त्या जांभळात सुद्धा दया आली महाराज. ते जांभूळ म्हटलं चला आपण एक नाही दिवस तरी जाणारच आहो, आपलं जीवन परोपकारा करताच आहे, तर याच्या तोंडामध्ये उडी मारून आपण जाऊ.
त्या जांभळानं वरून उडी मारली, त्यामुळे त्या जांभळाची उडी थोडी हुकली. त्याची उडी पडली नाकाच्या आणि तोंडाच्या मधामध्ये, म्हणजे फोटावरती उडी पडली. ते जांभूळ तिथंच अडकलं गुरुजी. हा दृष्टांत फार जुना आहे, कारण पूर्वी लोकांना मिशा होत्या तेवढ्या म्हणून ते तिथं अडकलं, मिशेवर अडकलं. ते म्हणला जांभूळ पडलंय पण थोडं राऊंड साईडला पडलं. म्हणलं आपल्या तोंडामध्ये जांभूळ पडलं नाही. एवढं तोंडामध्ये जांभूळ ढकलेल कोण? याने अर्धा तास वाट पाहिली पण त्याला काय कोणी सापडला नाही. शेवटी त्याच वाटेने घोडेस्वार चालला होता. त्याने लगेच घोडेवाल्याला हाक मारली. म्हणले ओ घोडेवाले इकडे या. तो घोडेवाला आला. म्हणले काय काम आहे? म्हणले काम काहीच नाही, फक्त एवढं जांभूळ माझ्या तोंडामध्ये ढकला. त्या घोडेवाल्याला एवढा राग आला मारा. तो घोडेवाला म्हणला अरे मी तिकडे कळंबाला चाललो, कीर्तन आहे की ना करता, आणि तुम काय काय काम सांगितलं तर एवढं जांभूळ माझ्या तोंडामध्ये ढकलायचं? अरे देवाने तुला 2 हात दिलेत, तुझ्या हाताने तू तोंडामध्ये जांभूळ ढकल ना. तो म्हणला मी फार आळशी आहे, मला फार आळस आला आहे, त्यामुळे मी माझ्या तोंडामध्ये जांभूळ ढकलू शकलो नाही. मग तो घोडेवाला म्हणला अरे तुझ्या शेजारी एक माणूस झोपला आहे, त्याला सांगायचं की माझ्या तोंडामध्ये जांभूळ ढकल. तो जांभळावाला म्हणला मी त्याला वारंवार प्रार्थना केली पण त्यानं सुद्धा माझ्या तोंडामध्ये जांभूळ ढकललं नाही. मग त्या घोडेवाल्याला शेजारच्या माणसाचा सुद्धा राग आला महाराज. तो घोडेवाला म्हणला का रे, हा तुला वारंवार सांगतोय की माझ्या तोंडामध्ये जांभूळ ढकल, तू याच्या तोंडामध्ये जांभूळ का ढकललं नाही? त्यावेळी तो शेजारी झोपलेला म्हणला ऐका, अर्ध्या तासापूर्वी हाही इथे झोपला होता आणि अर्ध्या तासापूर्वी मीही इथे झोपलो होतो. एक अर्ध्या तासापूर्वी घाणेरडं कुत्रं आलं आणि ते कुत्रं माझं तोंड चाटत होतं. आणि कुत्रं तोंड चाटत असताना मी याला म्हणलं कुत्र्याला तू तिथून उठू नको, कुत्र्याला दगड मारू नको, फक्त तू झोपल्या झोपल्या कुत्र्याला हाडं म्हण. कुत्रं तोंड चाटणार नाही, कुत्रं निघून जाईल. पण हा कुत्र्याला हाडं सुद्धा म्हटला नाही. मग याच्या तोंडामध्ये जांभूळ ढकला, मी का मोकळा आहे का? कशा करता सांगितलं की आपल्या तोंडावर जांभूळ पडलेला असताना जो आपल्या हाताने तोंडामध्ये ढकलत नाही तो आळशी. अर्धा तास आपलं कुत्रं तोंडात चाटत असताना कुत्र्याला हाडं सुद्धा म्हणत नाही, दुसऱ्याची अपेक्षा मागतो तो आळशी. विठाला तसा त्या मुलीचा नवरा होता माळशी. इथं आपण होतो, बरोबर का? पहिला मुद्दा चाला बरं का सुनील भाऊ, लक्षात राहू द्या. मी तुम्हाला विचारणार बरं का, कुठला सांगितला मी पहिला मुद्दा? तुम्ही मनातल्या म्हणसाल काय बापा या काळतोंड्याच्या पुढे येऊन बसलो हे काही विचारायला. सांगा कोणी सांगा. हो पहिला मुद्दा कोणता सांगला मी? गजानराव तू म्हणशील पैसे तू घे आणि रानबटईन लाव, तसं नाही काय. पहिला मुद्दा की देव या मूर्ती लोकांमध्ये येतो. दुसरा मुद्दा जीव म्हणजे तुम्ही आम्ही, आणि तिसरा मुद्दा संत या मूर्ती लोकांमध्ये येतात. पहिला मुद्द्याचा आपला विस्तार चाललाय की देव कशा करता येतो. तो भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी. हाच धंदा म्हणजे देव भक्ताचा सांभाळ करणं, दुष्टाचं निर्धारण करणं आणि धर्माची स्थापना करणं हा झाला देवांचा धंदा. काय सांगत होतो मी? कीर्तन. बस बरोबर आहे. म्हणून आम्हाला माहिती असतं तुला कशाला उभं केलं इथं. त्या मुलीचा नवरा माळशी हे सांगत होतो मी. दृष्टांत सांगत होतो की आईत खाऊ काय मुलाचा धंदा. त्या मुलीने आपल्या नवऱ्याचा 10-12 दिवस दिनक्रम बघितला आणि म्हटले बाबा ज्या नवऱ्याकरता मी त्या घराण्याचा संबंध सोडून या घराण्याशी संबंध जोडला तो माझा नवरा काहीच काम करत नाही. महाळशी अशा प्रकारचा आहे. तुम्ही या त्यांना अजून हिताच्या गोष्टी समजून सांगा. त्या मुलीच्या वडिलांनी गाडी केली, 4-5 माणसं आपल्यासोबत घेतली आणि नवरदेच्या घरी आले. म्हणले का हो, लग्न ठरवत असताना असं आम्ही तुम्हाला विचारलं होतं की तुमचा मुलगा काय काम करतो. त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की आमचा मुलगा घेण्याचे आणि देण्याचे व्यवहार करतो. त्यावेळेस मुलीचे वडील म्हणले पहिल्यांदा सांगा तुमचा मुलगा काय घेतो आणि काय देतो. त्यावेळेस नवरदेवाचे वडील म्हटले आमचा मुलगा झोपा घेतो आणि जांभळ्या देतो. विठ्ठल विठ्ठल.
की काहीच काम न करता आईबापाच्या जीवावर 2-3 टाइम पोटभर खाऊन गावात फिरणं हा सुद्धा आई खाऊ काय काय मुलांचा धंदा. तसा भगवान परमात्मा या मूर्ती लोकामध्ये आल्यानंतर वारंवार एकच काम करतो, कुठलं की भक्ताचा सांभाळ, दुष्टातळ नितळण आणि धर्माची स्थापना. हे झालं भगवान परमात्म्याच्या अवतार कार्याचं प्रयोजन. आता पहिला मुद्दा आपला संपला. दुसरा मुद्दा कुठला? जीव म्हणजे तुम्ही आम्ही या मूर्ती लोकांमध्ये कशा करता येतो. तर तुम्ही आम्ही कशा करता येतो भगवान ज्ञानोबरा ज्ञानेश्वरमध्ये सांगतात, अगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. पाठीमागच्या जन्मामध्ये केलेलं कर्म भोगण्याकरता जीव या मूर्ती केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. हो केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. हो केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म त्याची भोगाले. हो केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. हो बदले मेले ऐसे उपवन मेले हरि केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. तुम्ही आम्ही जीव केवळ कर्म भोगण्याकरता या मूर्ती लोकांमध्ये येतो. थोडा आवाज वाढव. पाठीमागच्या जन्मामध्ये केलेलं कर्म भोगण्याकरता तुम्ही आम्ही जीव या मूर्ती लोकांमध्ये येतो. हे झालं देवाचं आणि जीवाचं या मूर्ती लोकांमध्ये येण्याचं प्रयोजन. आता तिसरा मुद्दा सांगितला होता कुठला? संतांचा. थोडं ऐकाय कमी येते, तसं कळते पण ऐकाय कमी येते. संत या मूर्ती लोकांमध्ये येतात. बरं संत येतात कुठून गुरुजी? आम्ही वैकुंठ आलो या आलो याच कारणाशी बोलले जे ऋषी मुनी साच भावे वर्ता. संत वैकुंठातून येतात. तुमच्या आमच्या केवळ उद्धाराकरता संत या मूर्ती लोकांमध्ये येतात. जगाच्या कल्याणा संतांच्या भूती देह कष्ट भीती परोपकारी. तुमचा आमचा केवळ उद्धार होण्याकरता संत या मूर्ती लोकांमध्ये येतात. उजळावया आलो वाटा खरा खोटा निवारा अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन
तुम्हा आम्हाला देवाची भक्ती करणं सोपी व्हावी याकरता संत या मूर्ती लोकांमध्ये येतात. संत या मूर्ती लोकांमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला आपापल्या कार्याची जाणीव करून देतात. भगवान परमात्म्याला सांगतात, देवा तू आमच्याकरता निर्गुण निराकार अवस्था सोडून सगुण साकार झाला आणि तू जर सगुण साकार होऊन तू जर झोपेत असेल तर तुला जागा करणं आमचं काम आहे. संत देवाला जागा करतात. कुठं पांडुरंग जातात. भगवान परमात्म्याची भक्ती करणं सोपी व्हावी, तो भगवान परमात्मा जर झोपेत असेल तर संत त्या देवाला जागा करतात. देवा उठ, तू आमच्याकरता भक्ती सगुण साकार झालास आणि तू जर सगुण साकार होऊन जर झोपेत असेल तर तुला जागा करणं आमचं काम आहे. संत देवाला जागा करतात. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला वैष्णवांचा मेळा गरुड पायी दाटला. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. संत देवाला जागा करतात. संत संतांना जागा करतात. उठा उठा साधू संत साधा संत संतांना सदा जागा करता. उठा साधू संत साधा फुले हित जाईल हा नरदेव मग कैसा भगवंत. संत संतांना जागा करता. संत जीवाला जागा करता. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. एवढा सर्व प्रमाण म्हणण्याचा भाव एवढाच की लोक कीर्तनकार सुद्धा विश्वास ठेवतील असं नाही. एवढं प्रमाण म्हणण्याचा भाव एवढाच की संत या मूर्ती लोकांमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला आपापल्या कार्याची जाणून करून देतात. अशा वेगवेगळ्या कारणाचं संत या मूर्ती लोकांमध्ये येतात. त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबराय बोलतात, संत हे धर्माचं पालन करण्याकरता आणि पाखंडी लोकांच्या विचाराचं खंडन करण्याकरता मूर्ती लोकांमध्ये येतात. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात.
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकोबराज सांगतात की संत धर्माचं पालन करण्याकरता आणि पाखंडी लोकांच्या विचाराचं खंडन करण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये येतात. आता इथं एक शंका आहे. महाराज तुम्ही म्हणा महाराज की उपक्रम करत असताना तुम्ही असं सांगितलं की भगवान परमात्मा धर्माची स्थापना करतो, धर्म संस्थापनात आहे संभव आम्ही. मग जो भगवान परमात्मा धर्माची स्थापना करतो तो भगवान परमात्मा धर्माचं पालन का करत नाही? पालन करण्याकरता संतांना स्वतंत्र जन्म घेण्याचे सायस का करावे लागतात? जो भगवान परमात्मा स्थापना करतो तो भगवान परमात्मा धर्माचं पालन का करत नाही? तर त्याचं कारण असं आहे का, काही गोष्टी करण्याचं सामर्थ्य असतं परंतु तसं करता येत नाही. बघा पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. मी पूर्वी म्हटलो कारण आता एकत्र कुटुंब पद्धती नाही. आता असं झालंय जावा जावा, पटलं तोपर्यंत एकत्र राहावा, नाही पटत आपल्या नवरा घेऊन कोणीकडे जावा, त्यांचं नावच जावा जावा. तुझे पाहुणे आले की पुरण, तुझे पाहुणे आले की पुरण, माझे पाहुणे आले की वरण, हे भांडणाचं कारण. त्यामुळं एकत्र कुटुंब पद्धती नाहीत. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे काय व्हायचं माहिती आहे का, त्या घरातील कारभारी कुटुंब प्रमुख दीपावलीसारखा गुढीपाडव्यासारखा दसऱ्यासारखा जर सण आला तर त्या व्यक्तींना घरातील सर्व व्यक्तींना कपडे घेतो. आई वडील भाऊ स्वतःच्या पत्नीला, भावाच्या पत्नीला, भावाच्या मुलाला, स्वतःच्या मुलाला, घरातील सर्व व्यक्तींना कपडे घेतो कारभारी माणूस. आता त्याच्या खिशामध्ये हजारो रुपये पडून आहे. सुनीलराव सांगा बरं का तुम्ही, आता त्याच्या खिशामध्ये हजारो रुपये पडून आहे. अशा वेळेला तो भावाच्या पत्नीला एक साडी घेऊन स्वतःच्या पत्नीला 2-4 साड्या घेऊ शकतो की नाही? कारण तो घराचा कारभारी आहे. कारभारी म्हणतात ना तुमच्याकडे, त्याच्याकडे पैसा भरपूर आहे. अशा वेळेला भावाच्या पत्नीला एक साडी घेऊन स्वतःच्या पत्नीला 2-4 साड्या घेऊ शकतो की नाही? परंतु त्याला तसं करता येईल का? नाही. आणि जो कोणी असा करत नाही तोच खरा कारभारी महाराज. तसं या ब्रह्मांडाचा चालक कारभारी भगवान परमात्मा काही अपरिहार्य कारणास्तव अधर्म हा करावाच लागतो. वाक्य नीट ऐका. धर्माची स्थापना करण्याकरता का होईना अधर्म हा भगवान परमात्माला करावाच लागतो. मी आपल्यातून व्यक्तिवाद आपण आपल्यातून निश्चित चालू असं नाही. मी आपल्याला पटवून देतो की भगवान परमात्म्याकडून धर्माचं पालन घडल्या जात नाही. बघा पहिला अवतार वामन. वामन अवतारामध्ये बळीचा असा काय दोष होता की त्या दोषामुळे भगवान परमात्म्याने बळीला पाताळामध्ये घातलं. ज्या बळीने 99 अश्वमेध पूर्ण केलेले आहेत, 100व्या अश्वमेधनाचा कुंकुम शुक्राचार्याने बळीला लावलेला आहे. बळी यज्ञाच्या मुख्य आसनावर बसलेला आहे. यज्ञ प्रज्वलित झालेला आहे. समिधी हातामध्ये घेतलेल्या आहेत. शुक्राचार्य ऋचा म्हणतायत. इतक्या त्या ठिकाणी भगवान परमात्माने आपला डाव त्या ठिकाणी मांडला. वामनाचं बटरूप धारण करून भगवान परमात्मा बळीच्या दारामध्ये गेले आणि बळीला आवाज दिला, ओम भगवती भिक्षाम देई, ओम भगवती भिक्षाम देई. भगवान परमात्माचा आवाज ऐकल्यानंतर बळी आसनावरून ताडकन उठला. त्यावेळी बळीचे गुरु शुक्राचार्य बळीची समजूत काढता, बळी खाली बैस. एकदा यजमान पत्राला बसलेल्या व्यक्तीनं यज्ञाची पूर्णाहुती होईपर्यंत उठायचं नसतं, तू खाली बैस. त्यावेळेस बळी म्हणतो, गुरुजी दारावरती याचक उभा असताना माझा 100व्या अश्वमेध पूर्ण होईलच कसा? मला त्या याचकाची इच्छा पहिल्यांदा पूर्ण करू द्या. शुक्राचार्याने अंतर्ज्ञानाने बघितलं की अशा ऐन वेळेला कोण या ठिकाणी याचक आलेला आहे. त्यावेळी शुक्राचार्यांच्या लक्षामध्ये आलं, हा दुसरा तिसरा कोणी नसून या ब्रह्मांडाचा चालक मालक भगवान परमात्मा आज बळीचा सर्वनाश करण्याकरता अवताराला आलेला आहे. त्यावेळी शुक्राचार्य सांगतात, बळी तिकडे जाऊ नको, त्यांना दान देऊ नकोस. हा सामान्य याचक नाही, तर तो याचक या विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा आज तुझ्या दारामध्ये तुझा सर्वनाश करण्याकरता आलेला आहे. त्यावेळेस बळी म्हणतो, गुरुजी ज्या भगवान परमात्माच्या दारामध्ये हे त्रिलोक्य भीक मागण्याकरता उभा असतं, तो भगवान परमात्मा आज माझ्या दारामध्ये भिक्षापात्र घेऊन उभा आहे आणि तुम्ही म्हणता तिकडे जाऊ नकोस. गुरुजी माझा सर्वनाश झाला तरी चालेल, पण मी ती याचकाची इच्छा पहिल्यांदा पूर्ण करणार. बळी उठून पर्वतराजाजवळ आला.
विनम्र भावाने बळीने हात जोडले आणि सांगितलं, देवा काय दान स्वीकारणार? त्यावेळी भगवान परमात्मा म्हणले, मी सामान्य भिक्षुक, मला नित्याने माझी संध्या करावी लागते, त्याकरता हक्काची तुम्ही त्रिपाद भूमी मला दान द्या, त्या भूमीवरती मी माझी बसून नित्यनेमाची संध्या करीन. बळीने संकल्प सोडण्याकरता पाण्याची झारी हातामध्ये घेतली. शुक्राचार्य संकल्पाचं दान हातावर पडू नये म्हणून त्या झारीच्या तुटीमध्ये जाऊन बसले. पाणी का खाली पडेना म्हणून बाजूला असलेल्या द्रव्याची काडी बळीने उचलली आणि त्या झारीच्या तुटीमध्ये घातली. ती काडी शुक्राचार्यांच्या डोळ्यामध्ये गेली. शुक्राचार्यांचा डोळा फुटला. शुक्र केला आणि शुक्राचार्यांच्या डोळ्यातून जे रक्त निघालं त्या रक्ताने बळीने संकल्प सोडला. संकल्प दान हातावर पडल्यानंतर भगवान परमात्माने एका पावलानं संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली. दुसऱ्या पावलानं ब्रह्मलोक वैकुंठलोक व्यापून टाकलं आणि बळी मी तिसरा पाय कुठे देऊ म्हणून बळीला प्रश्न केला. बळीने विनम्र भावाने हात जोडला आणि सांगितलं, देवा तिसरा पाय माझ्या मस्तकावरती द्या. आणि भगवान परमात्माने बळीच्या मस्तकावरती पाय दिला आणि बळीला पाताळामध्ये घातलं. ज्यावेळेस भगवान परमात्माने बळीला पाताळामध्ये घातलं त्यावेळेस सांच्या जनाबाईने भगवंताला विचारलं, देवा काय पाप केलं जर त्या बळीराजानं? पुण्य पुण्यवंत पाताळ लोकी नेला. पुण्यवान असल्या बळीराजाला तू पाताळमध्ये घातलं. ज्यावेळेस भगवान परमात्माने बळीला पाताळमध्ये घातलं त्यावेळेस बळीची आई विंध्यावली त्या ठिकाणी विंध्यावली धावत आली. देवाने बघितलं आता ही बळीची आई महान पतिव्रता विंध्यावली आपल्याला शाप देते की काय. देव थरथर घाबरू लागले. त्यावेळेस विंध्यावलीने सांगितलं, देवा घाबरू नका, मी तुम्हाला शाप देण्याकरता आले नाही तर माझा पराक्रम सांगण्याकरता आले. त्यावेळेस भगवंताने विचारलं, माते काय तुझा पराक्रम आहे? त्यावेळेस विंध्यावलीचे शब्द आहेत महाराज, भली हुई सती नहीं गई पति रोचन के साथ, भली हुई सती नहीं गई पति रोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हाथ. विठाला गुरुजी शब्द बघा कसे आहेत. ऐसा पुत्र पैदा किया, पैदा हुआ नाही, मुले निर्माण करावी लागतात, होता सगळ्यांना. विठाला आता मला माझा सिद्धांत सांगायचा आहे की पुण्यवान असलेल्या बळीराजाला भगवान परमात्माने पाताळामध्ये घातलं याला सुद्धा अधर्मच म्हणावं लागेल. म्हणून भगवान परमात्माकडून धर्माचं पालन हे घडल्या जात नाही. बघा दुसरा अवतार परशुराम. परशुराम अवतारामध्ये भगवान परमात्माचे वडील आहेत जमदाग्नी आणि आई आहेत रेणुका माता. जमदाग्नी फार मोठे तपस्वी आणि क्रोधिष्ठही. रेणुका माता महान पतिव्रता. किती पवित्र होतं रेणुका मध्ये रेणुका माता पतीच्या पूजेकरता गंगेवरून पदरामध्ये पाणी घेऊन यायच्या आश्रमाकडे. एवढं पवित्र रेणुका मध्ये होतं गुरुजी. काय काय ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे, असे मी वाचलंय की रेणुका माता गंगेवरती स्नानाला जायच्या आणि त्या गंगेतील वाळूचा घट बनवायच्या आणि त्या घटामध्ये पाणी घेऊन यायच्या. एवढं पवित्र रेणुका मध्ये होतं. पण एके दिवशी काय झालं, रेणुका माता स्नानाला गंगेवरती गेल्या आणि गंगेमध्ये गंधर्व अप्सरा जलक्रीडा करत असताना त्यांनी बघितलं रेणुका मातेने.
आणि रेणुका मातेच्या मनामध्ये विचार आला, जर या वेळा जर माझे पती माझ्याबरोबर असते तर अशी जलक्रीडा आम्हीही केली असती. मनामध्ये वासना उत्पन्न झाली, त्यामुळे पातिव्रत भंग पावलं. पदरामध्ये पाणी थांबलं नाही. बराच प्रयत्न केला रेणुका मातेनं, पण पदरामध्ये काय पाणी थांबत नव्हतं. त्यांच्या लक्षामध्ये आलं की आपण पाप केलं. पश्चाताप व्यक्त केला, भगवंताचे पाय आठवलं, पतीचं स्मरण केलं आणि पश्चातापनात जीवनातलं पाप नाहीसं झालं. पातिव्रत कवच तयार झालं आणि रेणुका मातेच्या पदरामध्ये पाणी थांबलं. आणि रेणुका माता पदरामध्ये पाणी घेऊन आश्रमाकडे आल्या. इकडं सूर्योदय होऊन बराच वेळ झाला होता. जमदग्नीला वेळेवर पूजेकरता पाणी मिळालं नाही. जमदग्नी रागावले आणि रेणुका माता आश्रमात पाऊल टाकणार तेवढ्यात जमदग्नीने आवाज दिला, तिथेच थांब, आश्रमात पाऊल टाकू नकोस. पूजेकरता पाणी आणायला गेलेल्या रेणुका मातेला थोडा उशीर झाला आणि उशीर झालेल्या रेणुका मातेला जमदग्नीने आवाज दिला, तिथेच थांब, आश्रमात पाऊल टाकू नकोस. मी आता आपल्या बसल्यापैकी विचारतोय की कोणाची आहे का हिंमत की बायकोचं चुकलंय आणि तिला म्हणायचं की तिथेच थांब, घरात पाऊल टाकू नकोस. तुम्ही हसले, याचा अर्थ समजा आमच्या प्रमोद भाऊ सारखे एखादे म्हटलेच, ते नाहीत म्हणणार पण म्हटलेच, तिथेच थांब, घरात पाऊल टाकू नकोस. वहिनी लगेच म्हणतील मी काय मागं लागून नाही आले, लगीन लावले लगीन. बाया माणसं काय म्हणतील गुरुजी काय सांगतात नाही बरं का, असं म्हणतात बायका, असं म्हणतात बरं का. सुतराची बायको म्हणते तुम्हाला ठोकून सरळ करीन. नाव्याची बायको म्हणजे तुम्ही माझा केसान गळा कापला. शिक्षकाची बायको म्हणजे मला नका शिकू. दुकानदाराची बायको म्हणते नका पुढ्या सोडू. मृदुंगाचार्याची बायको म्हणते नका कोणीकडे थापा मारू. गायनाचार्याची बायको म्हणते नका कोणीकडे युळू. पण कीर्तनकाराची काय म्हणते सांगण्यासारखं नाही, चला पुढं. का बरं झालं आला आमचं कीर्तन असं म्हणते. विठाला विठाला. जमदग्नीने तिथे आवाज दिला, तिथेच थांब, आश्रमात पाऊल टाकू नकोस. जमदग्नी रागावले आणि पहिल्या मुलाला बोलवलं, म्हणले बाळा तुझ्या आईने आज मला वेळेवर पूजेकरता पाणी आणून दिलं नाही. वडिल्या नात्याने मी तुला आज्ञा करतो की तुझ्या आईचा तू शिरच्छेद कर. पहिल्या मुलांना सांगितले, बाबा तुम्हीच आम्हाला शिकवले मातृदेवो भव पितृदेवो भव, मी आईचा वध करणार नाही. जमदग्नीने त्याच्याकडे रागानं बघितलं आणि त्याची जाळून राग केली. दुसऱ्या मुलाला बोलवलं की बाळा तुझ्या आईने आज मला वेळेवर पूजेकरता पाणी आणून दिलं नाही. वडिल्या नात्याने मी तुला आज्ञा करतो की तुझ्या आईचा तू शिरच्छेद कर. दुसऱ्या मुलाला सांगितलं, बाबा तुम्हीच आम्हाला शिकवले मातृदेवो भव पितृदेवो भव, मी आईचा वध करणार नाही. जमदग्नीने त्याच्याकडे रागानं बघितलं आणि त्याची जाळून राग केली. तिसऱ्या मुलाला बोलवलं, त्यानेही तेच उत्तर दिलं, त्याचीही राग केली जाळून. आणि चौथ्यांदा आले भगवान परशुराम. जमदग्नी म्हणले, बाळ परशुरामा तुझ्या आईने आज मला वेळेवर पूजेकरता पाणी आणून दिलं नाही. वडिल्या नात्याने मी तुला आज्ञा करतो की तू आईचा तू शिरच्छेद कर. परशुरामाने मागचा पुढला कुठलाही विचार न करता परशु घेतली आणि रेणुका मातेच्या मस्तकावरती वार केला. तर रेणुका मातेचं शिर उडून गेलं, तर अद्याप कुठे गेलं तर सापडलं. जमदग्नी परशुरामा ते खुश झाले, म्हणले बाळ परशुरामा मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, तुला काय मागायचं ते माग. त्यावेळी भगवान परशुराम म्हणले, बाबा तुम्ही माझ्यावरती प्रसन्न असाल आणि मला काहीतरी देत असाल तर मला माझी आई जिवंत करून द्या. त्यावेळेस जमदग्नी म्हणले, बाळा शिर तू उडवलंय, उडवलेलं शिर तुझ्या आईच्या धडावरती ठेव, तुझी आई जिवंत होईल. पण 14 दिवस भगवान परशुराम फिरले, शिर काय सापडलं नाही. शेवटी जंगलामध्ये एक स्त्री वाघानं खाली होती, तिचं शिर चांगलं होतं. परशुरामाने ते शिर घेतलं दुसऱ्या एका महिलेचं आणि ते रेणुका मातेच्या धडावरती ठेवलं. रेणुका माता जिवंत झाल्या. पण एक गोष्ट रेणुका मातेच्या लक्षामध्ये आली, कुठली, की आपण जिवंत आहोत पण हे डोकं आपलं नाही. कारण रेणुका मातेचं डोकं सापडलं नव्हतं.
जंगलामध्ये एक स्त्री वाघाने खाली होती, तिचं मस्तक चांगलं होतं. ते आणून परशुरामांनी ठेवलं होतं रेणुका मातेच्या धडावरती. रेणुका मातेच्या एक गोष्ट लक्षामध्ये आली गुरुजी, की आपण जिवंत आहोत पण हे डोकं आपलं नाही. हे रेणुका मातेच्या लक्षामध्ये आले असं नाही महाराज, जवळपास सर्वच महाराष्ट्रातील महिलांच्या लक्षामध्ये आलंय की आपण जिवंत आहोत पण हे डोकं आपलं नाही. आणि डोकं जर प्रत्येक बाईचं असतं तर बाईने कमीत कमी कीर्तनात का होईना डोक्यावर पदर घेतला असता. आता नका घेऊ कोणी. हे आपल्या खेडेगावातलं बरं आहे बरं का गुरुजी, शहरातलं लय अवघड आहे महाराज. बिचारे आता महिला मंडळ तुमची माफी मागून बोलतो बरं का, तुम्ही आल्या हेच उपकार हे. कारण एवढ्या ह्या मालिका सोडून तुम्ही तेवढा त्याग करून इथे कीर्तन नाही करता आले. सोपं आहे काय मालिका चालू आहे टी व्हीमध्ये, एवढ्या त्याग करून तुम्ही इथं आल्या, हे तुमचेच उपकार आहेत माझ्यावर बरं का. लय अवघड आहे महाराज आता टी व्हीचं नाही मोबाईलच्या जमान्यामध्ये. आमच्या घरी मी एकदा जेव्हा बसलो म्हणलं चपाती वाढ. आमच्या मंडळीने चपाती आणली आणि गिलासात टाकली. माझ्यासोबत 2-3 भजने होती. म्हणली पा महाराजाची बायको बिघडली. म्हणलं बायको बिघडली नाही, चपाती थोडी कडक आहे म्हणलं, आणि ती भिजू घातली म्हणून मी खात असतो म्हणलं भिजत. मला आता काय करता, असं चपाती करावं लागणार आहे गुरुजी, काय करता मग. लय अवघड आहे. आता मी कुठं कीर्तन केलं माझं नाही वजन पडत. मी गेल्यावर लोक म्हणतात कोण आहे कीर्तनकार, मी त्यांना सांगतो असं मीच आहे. म्हणलं डायरेक्ट म्हणतात तू कीर्तनकार. आता गुरुजीचं असं तब्येत घेत असली की मस्त वजन पडतंय, गाडी तब्येत असली की आपलं काय वजन पडत नाही काय नाही. गुरुजी सारखे मनोहर महाराज सारखे माझ्या प्रेम करतात, मला बोलवतात. एका ठिकाणी बोलवलं, म्हणले सुनील बस बस बस. मला जागा नव्हती, एका कोपऱ्यामध्ये त्यांनी मला दाबलं. त्यांनी सहज असा हात लावला गुरुजीनं, पण मी दबलो कोपऱ्यामध्ये. पण त्या कोपऱ्यामध्ये त्या घरातली एका महिलेने लावली होती टिकली त्या भीतीला, आणि मी असं दबून बसल्यामुळे ती टिकली लागली माझ्या शर्टाला. ती टिकली आली आमच्या घरी, ती टिकली माझ्या शर्टाला काय सोडत नव्हती. मी सकाळी शर्ट दिलं मंडळीला धुवायला, आणि ती टिकली आमच्या मंडळीनं बघितली शर्टावरची, आणि कपडे शर्ट धुता धुता म्हणली कीर्तनाला गेलं आणि टिकली कशी आली, कीर्तनाला गेलं आणि टिकली कशी आली. आता काय करता महाराज, अवघड काम आहे. आता म्हणलं तुम्ही आल्या हेच उपकार येतं. नटाव महाराज गुरुजी, शिष्यानं गुरु करता नटावं, भक्तानं देवा करता नटावं, आणि पत्नीनं पती करता नटावं. तिकडं लातूर जिल्ह्यामध्ये एका माझ्या मित्राचं लग्न होतं. लग्नाच्या आधी 2-3 दिवस तिकडं हळद दळण्याचा कार्यक्रम असतो. तुमच्याकडे असतो का हळद दळण्याचा कार्यक्रम असतो का तिकडं लग्नाच्या आधी 2-3 दिवस? हां, तसं तिकडं लातूर जिल्ह्यामध्ये. आणि ते हळद दळताना तिथल्या महिला त्याच्या नाव घ्यायच्या, उखण्या घ्यायच्या. आणि तिथं एका महिलेला त्या नवरदेच्या बहिणीनं बाईक दिला, म्हणले घ्या ताई तुमचं नाव आले उखाणा घ्यायचं. आणि त्या दिवशी नेमकी मॅच चालू होती महाराज. त्या बाईनं मॅच बघता बघता काय नाव घेतलं माहिती आहे का, शेवागच्या बॅटीवर बॉल टाकते वाकून, सचिनरावचं नाव घेते 4 गडी राखून. आता हे नाव घ्यायची काय पद्धत आहे का गुरुजी, पहा बरं. पूर्वी कशी नाव घ्यायची पद्धत होती ना आता कशी झाली. काय पूर्वी नाव घ्यायची पद्धत होती आठवलं म्हणून सांगतोच. उभी होती तळ्यात, नजर गेली मळ्यात, नवरत्नाचा हार आत्याबाईच्या गळ्यात, आत्याबाईची मुरी, मामुजीचा मुंडाशाला, माडी बांधली 3 ताळवर, गोलाबाचं झाड, आदलं घर मधलं घर, मधल्या घरात गहू, त्यात जन्मले 5 जण भाऊ, एक म्हणतो गाडी घेऊ, एक म्हणतो घोडी घेऊ. आता बघा कशी काउंट करून ऐकायले. मग अशी थोडं अभंगाची प्रक्रिया मांडत होतो की अशी बसले होते तसं काय कानावर वारं गेलंय. आता नाही सांगत जा का सांगू, नाही आता नाही सांगत राहू दे. बरं सांगू बरं सांगतो. बरं उभे होते तळ्यात, नजर गेल्या मळ्यात, रथाचा हार आत्याबाईच्या गळ्यात, आत्याबाईची मुरी, मामुजीचा मुंडाशिला, माडी बंधली 3 ताळवर, गोलबाचं झाड, आदलं घर मधलं घर, मधल्या घरात गहू, 5 जण, त्यात जन्मले 5 जण भाऊ, एक म्हणतो गाडी घेऊ, एक म्हणतो घोडी घेऊ, एक म्हणतो नगरात जाऊ, नगरात आणलं पीठ, पिठाची किल्ली रोटी, चला जाऊ कृष्णाच्या भेटी, कृष्ण वाजवलं टाळी, चला जाऊ वळमाळी घेतल्या पैशाचा लाया, चला जाऊ पंढरपूर पहा, पंढरपूरची दिंडी पाहत होते मजाने. निरोप धडला खामगाव देण्याच्या राजाने, खामगाव देण्याच्या ऐकत होते कथा, जुजुरीचा घडा होता उभा, पुण्याची पवित्रका, चला जाऊ तुळशी बागेत उभे होते, जोत्यावर चांगदेव, भिंतीवर चांगदेवाच्या बहिणीने हळबलदी हळदी जोड्याने, आणि चला चला मंगेश महाराज पंढरपूरला जाऊ जोड्याने. ऐकलं ना बाबा, कोण म्हणत तुझं नाव घ्या म्हणून. आता मथारपणचं काय करायचं बरं तुम्हाला. आता याचे वेगळे द्यावं लागतील बरं का. विठाला विठाला. असं भांडवल भरपूर आहे, पण एकदाच भांडवल सांगल्यावर पुढच्या वेळेस काय सांगू.
थोडं आपलं सांगू. सुनीलराव आपलं कुठलं पालं होतं? गेलं हा? संत चालू आहे पण संताचं पुढं शिरलो होतो ना, अभंगा शिरलो ना आपण. हा शिरीचं होतं आपण. बस वा, तुम्हाला आपलं पाकिट देतो बरं का सांगितल्याबद्दल. रिकामं शिर रेणुका माता जिवंत झाली. इथं आता मला माझा सिद्धांत सांगायचा आहे की जन्मदाता आईचा शिरच्छेद भगवान परशुराम वध करतात. याला तुम्ही धर्म म्हणाल का? धर्म. भगवान ज्ञानोबरा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे त्याशी किर शरीरे. माता पिता हे पूज्य देवत असताना जन्मदाता आईचा शिरच्छेद भगवान परशुराम करतात. याला अधर्म म्हणावं लागेल. धर्माचं पालन हे भगवंताकडून घडल्या जात नाहीत. कृष्ण अवतारामध्ये कर्णाचं एक चाक जमिनीमधले रुतले असताना कर्ण एका हाताने घोडे सावरतोय आणि दुसऱ्या हाताने चाकवर काढतोय. कर्ण निशस्त्र असताना भगवान परमात्मा अर्जुनाला बाण मारायला प्रवृत्त करतात की अर्जुना कर्णावरती तू बाण चालव. कर्ण निशस्त्र असताना भगवान परमात्मा अर्जुनाला बाण मारायला प्रवृत्त करतात. याला सुद्धा अधर्मच म्हणावं लागेल. म्हणून धर्माचं पालन हे भगवान परमात्म्याकडून घडलं नाही. संत यथार्थ पद्धतीने धर्माचं पालन करतात. आता कसं धर्माचं पालन संत करतात एक रामायणामधला प्रसंग सांगतो आणि पुढे चालतो. आता आपल्याकडे वेळ आहे बाबा 10:30 झाले वाटते. किती थांबायचे? 8:30 10:30 टाईम होता वाटतं. जरा उशीर झाला होता वाटते नाही का? 10 मिनटं. आपलं तर एकच चरण सुटलं आता 2 तासात एक चरण म्हणजे अजून 6 तास चालतंय आपलं. नाही तसं नाही. बैल चांगले असले म्हणून काय दुसऱ्याचं रान वखरू नये. आपला बांध आला का कासरे आपल्या आवरून घराव. एक 10 मिनिटात आपण थांबू. आपलं असं आहे गुरुजी, 4 एकर वखरायचं ना, एकच एकर वखरायचं पण पाय देऊन. बघ 4 मी किती एकरला दिवसभर 4 एकर ते काहीच फायदा नाही. मागं तंकर तसंच एकर भरत वखरायचं पण पाय देऊन. संत कसं धर्माचं पालन करतात ऐका. ज्यावेळेस भगवान परमात्माला 14 वर्षाचा वनवास हा निश्चित होतो त्यावेळेस शेवटचं दर्शन म्हणून भगवान परमात्मा कौशल्य मातेच्या महालामध्ये जातात आणि मातेला सांगतात की मा मी या ठिकाणी मोठा आहे आणि वनवासाचं राज्य सुद्धा मोठा आहे. बघा प्रभू रामचंद्र शब्दाचा बजाव करून मातेला सांगतात की मा मी या ठिकाणी मोठा आहे आणि वनवासाचं राज्य सुद्धा मोठं आहे. भरत माझ्यापेक्षा लहान आहे आणि आयुधाचं राज्य सुद्धा लहान आहे. म्हणून लहान भरताला लहान अयोध्येचं राज्य माझ्या बाबांनी दिलंय आणि मी मोठा असल्यामुळे मोठं वनवासाचं राज्य माझ्या बाबांनी मला दिले. आई मी वनामध्ये चालू तुझी आज्ञा घेण्याकरता आलो. आता बघा कौशल्य मातेसमोर 2 घटक आहे. एक आहे स्नेह आणि दुसरा आहे धर्म. मी सांगितलं की रामा तू 14 वर्षामध्ये वनवासामध्ये जा तर माझा स्नेह माझा मुलगा माझ्यापासून 14 वर्ष दूर जातो. आणि सांगितलं की रामा तू 14 वर्ष वनवासामध्ये जाऊ नको तर आमच्या रघुकुलाचा धर्म बुडतो. आणि आमच्या रघुकुलाचा धर्म सांगतो रघुकुल रीते सदाचरी आई प्राण जाईवर वचन न जाई. वचनानं मोडी बोलली तर या ज्ञानानं शब्दाला वाळगे लागता कामा नाही. म्हणून कौशल्य मातेनं स्नेहाचा हात धरला आणि स्नेहाचा हात सोडला आणि धर्माचा हात सोडला. याला म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि हे पाखंड करण्याकरता तुकोबरा सांगता आम्ही मूर्ती लोकांमध्ये आलो. हेच काम करण्याकरता अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये आ
हेच्या मा करणे काम बीज वाढवावे नाम. कोणतं काम? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करणं आणि पाखंडी लोकांच्या विचाराचं खंडन करणं. ऐका, संत कधी पाखंडी लोकांना संपत नाही, त्यांच्या विचारामध्ये असं काही परिवर्तन करतात की त्यांना भगवत कार्यामध्ये प्रेरित करतात. ज्ञानोबरायांनी विश्वोबा खिचराला कधी संपवलं नाही, तुकोबरायांनी मंबाजी बुवाला कधी संपवलं नाही. त्यांच्यामध्ये असं काही परिवर्तन केलं की त्यांना भगवत कार्यामध्ये प्रेरित केलं. एवढा त्रास देत असताना विश्वोबा खिचराकडे जर ज्ञानोबरायांनी बघितलं असतं रागानं, त्यांची रागसुद्धा सापडली नसते नदीमध्ये सोडायला. पण ज्ञानोबरायांनी असं काही परिवर्तन केलं विश्वोबा खेचरामध्ये की त्यांना नामदेव महाराजांचं गुरु बनवलं. यालाच म्हणतात करणे पाखंड खंडन. तुकोबरा सांगतात हेच काम करण्याकरता आम्ही आलो. हेच्या आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. 2 चरणाचा भावार्थ मला जमेल तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मोठ्या प्रमाणे आपल्याला भजन करायचं आहे. तुमच्या गावात लोक कीर्तनात टाळ्या वाजवतात का? नाही? सांगा ना, वाजवतात का? कारण आतापर्यंत कोणी वाजवल्या नाही. मी काय सांगितलं नाही तुम्ही कीर्तनात टाळ्या वाजवा म्हणून. गुरुजी मी सांगणे बंद.